तर कसा वाटला माझा हा लुक, चला तर सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी यूज करणार आहे रिकॉर्डचे टोनर, त्यानंतर मी यूज करणार आहे फ्लिकाचं मॉइश्चरायझर। हे मॉइश्चरायझर इतकं सुंदर आहे की स्किनला नरिशमेंट देतो, डिहायड्रेशनपासून वाचवतं आणि एक सुंदरसा शायनी ग्लो इफेक्ट देतो। माझं हे सगळ्यात फेवरेट मॉइश्चरायझर आहे। सगळं अप्लाय करून झाल्यानंतर मी माझ्या स्किनला प्रॉपरली मसाज देणार आहे। मसाज झाल्यानंतर मी अप्लाय करून घेणार आहे सीसी क्रीम, फॉरएवर 52 ची सीसी क्रीम मी इथे अप्लाय करून घेणार आहे ऑल ओव्हर स्किनला। छान अप्लाय करून झाल्यानंतर प्रॉपर त्याला ब्लेंड केल्यानंतर मी यूज करणार आहे फॉरएवर 52 चं कन्सिलर। मला हलकसं शेडमध्ये कन्सिलर अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर त्याला फारसं ब्लेंड करून घेणार आहे आणि अप्लाय करणार आहे। नंतर मी लायरा मॉइश्चरायझरचं खूप सुंदरसं पावडर आणि स्किनला खूप सुंदरसा ग्लो इफेक्ट देणार आहे। त्यानंतर मी यूज करून घेणार आहे ब्लश आणि कॉन्टूर। तर कॉन्टूर आणि ब्लश मी एकाच पॅलेटने यूज करणार आहे कॅरेक्टर कॉस्मेटिकच्या। तर त्यामध्ये मी एक लाईट पिंक कलरचा शेड घेऊन ब्लशला आणि चिकला माझ्या खूप सुंदरसा असं एक ग्लॉसी लुक देणार आहे। आणि त्यानंतर मी यूज करणार आहे त्याच पॅलेटला हायलायटर ते इतकं सुंदर आहे की खूपच सुंदर नाईटला इफेक्ट येतो आणि माझ्या चिकला खूप सुंदरसा असा ग्लो येणार। त्यानंतर त्याच पॅलेटमध्ये मी यूज करून घेणार आहे आय शॅडोज। त्यानंतर मी ॲनेस्टेशिया आयब्रो डिफायनिंगनी माझी जी आयब्रो आहे ती सुंदरशी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता माझी जी आयब्रो आहे ती किती प्रॉपर 3D इफेक्टमध्ये दिसत आहे, प्रॉपर सुंदर दिसत आहे। तुम्ही बघू शकता माझी दोन्ही आयब्रो किती सुंदर दिसते आहे। आणि कॅरेक्टर कॉस्मेटिकच्या पॅलेटमधनीच मी ब्लश, हायलायटर आणि आयशॅडो अप्लाय करणार आहे। आयशॅडोसाठी मी एक लाईट पिंक कलरचा शेड घेतलेला आहे, त्याने ऑल ओव्हर माझ्या आईजवरती प्रॉपर ब्लेंडिंग करून घेतले आहे। आणि त्यानंतर मी आयलायनरसाठी यूज करते फॉरएवर 52 चं काजळ। त्याने मी छानपैकी एक लाईन क्रिएट करणार आहे, त्याला स्मर्च करून घेणार आहे आणि एक प्रॉपरली माझं आय मेकअप कंप्लीट करणार। हा माझा फायनल लुक। थँक्यू सो मच। तर माझ्या पेजवर जाऊन लवकरात लवकर फॉलो करा, यूट्यूब चॅनलला फॉलो करा। माझं यूट्यूब चॅनल आहे धनश्री मेकओव्हरच्या नावाने, तिथे जाऊन सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा। माझा हा फायनल लुक। थँक्यू सो मच।